डोंबिवलीतील MIDC मध्ये भीषण स्फोट झालेला आहे। यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत, तसंच मालमत्तेचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। या स्फोटाची दाहकता दाखवणारी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। झी 24 तासचे प्रेक्षक अनिरुद्ध पवार यांनी घेतलेली ही ड्रोन दृश्य आपण बघतोय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण बघतोय आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येऊ शकेल की या स्फोटाची तीव्रता किती मोठी होती। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते। परिसरात राखेचा वर्षाव झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अनेक नागरिकांच्या अंगावर राख पडायला लागली आणि त्यामुळे नागरिक घाबरले होते। झी 24 तासचे प्रेक्षक अनिरुद्ध पवार यांनी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमधून स्फोटाची जी दाहकता आहे ती आपल्याला लक्षात येऊ शकेल। या स्फोटामध्ये दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। 3 ते 4 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे, त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। आणि या सगळ्यामध्ये नागरी वस्तीमध्ये निवासी भागामध्ये असणाऱ्या ज्या केमिकल कंपन्या आहेत, या केमिकल कंपन्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे।